राष्ट्रपतींचे अधिकारवर बोलूया आपण. राष्ट्रपतींना तसं पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानेच आपली कार्य करावे लागतात. कलम 74 मध्ये दिलंय की मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आपले कार्य पार पाडते. आता मंत्रिमंडळ काय करतात, एखाद्या विषयी सल्ला राष्ट्रपतींना देतात. राष्ट्रपतींना जर त्याच्यात काही फेरविचार करायचा असेल किंवा त्याच्यात वाटत असेल काहीतरी बदल असावा तर ते फेरविचार करण्यासाठी मंत्रिमंडळाला परत पाठवतात. मग मंत्रिमंडळ त्याच्यात फेरविचार करणार किंवा नाही करणार, काही बदल करणार किंवा नाही करणार, पण तसाच निर्णय ते राष्ट्रपतींना देतील. जोही निर्णय घेतला जाईल तो राष्ट्रपतींना मग मान्य करावाच लागतो. कार्यकारी अधिकार आपण बघूया की केंद्र सरकारचा सर्व कारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. राष्ट्रपती आवश्यक त्या नेमणूक करतात. पंतप्रधान यांची नेमणूक करणे व त्यांच्या सल्ल्याने म्हणजे पंतप्रधानांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक करणे. नेमणूक हे महत्त्वाचं काम आपण बघतो यांचं. महान्यायवादींची नेमणूक करतात, मग त्यांचं मानधन निश्चित करणे. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतील. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजे कॅग म्हणतात आपण, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल, त्यांची नेमणूक करणे. मुख्य निवडणूक आयुक्त, चीफ इलेक्शन कमिशनर व अन्य निवडणूक आयुक्त, इलेक्शन कमिशनर यांची नेमणूक करणे. संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणजे यूपीएससीचे चेअरमन आणि इतर त्यांचे सदस्य. स्टेट गव्हर्नर्स ऑफ द स्टेट म्हणजे राज्यपालांची नेमणूक करणे. वित्त आयोग स्थापना करणे. अध्यक्ष व अन्य सदस्य, फायनान्स कमिशन, तर हे सगळं राष्ट्रपती